ही पण डिश झटकन आणि पटकन तयार होणारी आहे। चला तर मग आता आपण पाहूया। नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत आंब्यापासून आमरस कसा तयार करतात तो। पण हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा। आमरस कसा तयार करतात तो पाहूया। मी इथे चांगल्या प्रकारचे आंबे घेतलेले आहेत। हे आंबे धुवून घेऊन कोरड्या नॅपकिनने पुसून घेऊया। आंबा गोड आहे की नाही हे त्याच्या वासावरून समजते। आणि आंब्याचा देठ दबणारा नसावा, म्हणजे तो आंबा व्यवस्थित आहे असे समजावे। आंब्याचा देठ पहिला काढून टाकायचा आहे, कारण ह्या देठाजवळ चीक असतो। आता आपण हा कट करून घेऊया आणि मध्ये मध्ये त्याला काप देऊया, म्हणजे आपल्याला गर चमच्याच्या साहाय्याने काढता येईल। आंबा कापताना काळजीपूर्वक कापा, कदाचित आपल्या हाताला किंवा बोटांना सुरी लागू शकते। अशा प्रकारे सर्व आंबे कापून घेऊया। आंबा कोणाला नाही आवडत, लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंबा आवडतो। आंब्याचे वेगवेगळे खूप पदार्थ तयार करता येतात, आपण पुढे पाहणारच आहोत। अशा प्रकारे गर काढण्याची ही पद्धत छान आहे। तर आपल्याला गर इथे काढून घ्यायचा आहे। किती व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने गर निघत आहे तो पहा। सालीला अजिबात काहीही राहत नाही, मस्तपैकी गर निघत आहे। अशाच प्रकारे सर्व आंब्यांचा गर काढून घेऊया। गर काढायची ही दुसरी पद्धत आहे पहा। सालीला अजिबात मध्ये काप न देता सुद्धा चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे गर निघत आहे। हे पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। अशा प्रकारे गर हा पटकन निघतो। आपला इथे गर काढून झालेला आहे। आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, एक पेला साखर आणि थोडीशी वेलची पावडर। आपण आमरसामध्ये आवडीप्रमाणे साखर टाकूया आणि थोडीशी वेलची टाकून हे सर्व मिश्रण आपण आता मिक्सरला लावून घेऊया। मैत्रिणींनो, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा। आणि हो, मला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका हा। आता आपण आमरस मिक्सरमध्ये लावून घेऊया। तुम्हाला जर मिक्सरला आमरस लावायचा नसेल तर लावू नका, तुम्ही हँड ब्लेंडर किंवा रवीच्या साहाय्याने करू शकता। आपला इथे आमरस मिक्सरला लावून झालेला आहे। किती छान दिसतो आहे पहा। आता आपण तो बाउलमध्ये काढून घेऊया। थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूया। तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर करून टाकली तरी चांगला लागणार आहे। अशा प्रकारे आपली आमरस आणि पुरीची डिश तयार आहे। तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।